नमस्कार मित्रांनो, मी राजेश म्हात्रे. जिथे जाऊ तिथे खाऊ मध्ये आपलं स्वागत आहे. आणि तब्बल 1 वर्षानंतर आपण हा व्हिडिओ शूट करतो. आणि व्हिडिओ शूट करण्याचं कारण असं की 4K फॅमिली एकत्र जमलेली आहे आणि तो व्लॉग सुद्धा वेगळा येणार आहे. आणि मी म्हटलं चला 1 वर्ष आपलं चॅनल बंद होतं, तर फॅमिलीमध्ये गावठी कोंबडा, 4 गावठी कोंबडा आणि दालमुंडी आणि भेजा फ्रायचा व्लॉग तर बनता आहे. सो पाहू शकता. आणि तर किचन मस्त तयारी झाली खाना भाजण्याची. आणि आता आपण फूड व्लॉग करणार आहे. सो चला सुरुवात करूया आपण. मित्रांनो, मस्त भेजा, 2 भेजे आहेत आणि गावठी कोंबडा म्हणजे 2 मुंड्या आहेत. मस्त दालमुंडी तर भारी झाली हा काल. आज पण तशीच झाली पाहिजे. सो चला, बऱ्याच वर्षानंतर हा व्हिडिओ ना आपण जिथे जाऊ तिथे खाऊ मध्ये टाकूया. म्हणजे सुरुवात करूया फॅमिली व्लॉगमध्ये. एकदम मस्त घरच्या लोकांना गावठी कोंबडा आणि दालमुंडी बनवण्याचा आम्ही प्रयत्न नाही करणार, कारण तर ती माहीर आहे त्याच्यामध्ये. आणि 1 नंबरच टेस्ट होणार, मी आत्ताच सांगतो.
कुकरमध्ये झालेली आहे, पाहू शकता. शिजत नव्हती ती, मस्त आता शिजली. बघाची टाकू का? यस. हे बघा. दाल मुंडी सुद्धा रेडी झालेली आहे. मित्रांनो, आपली डिश रेडी आहे. इथे कोंबडी वडे, भाकरी, एक वेगळ्या पद्धतीचा चिकन ग्रेव्ही. सो आपण ती पाहिलीच होती. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट होती, आला पेस्ट होता, बाकी कोणताच हळद वगैरे किंवा मसाला, लाल मसाला टाकला नव्हता. आणि गावठी कोंबडा, मी नेहमी सजेस्ट करतो गावठी कोंबडा खाऊन बघा. आताची लोक जास्त गावठी कोंबडा खात नाही, पण त्याचा जो ग्रेव्ही असतं, रस्सा असतो ना, एक नंबर लागतो. तुम्ही टेस्ट करून बघा. आणि दाल मुंडी. सो पहिला आपण गावठी कोंबडा खाऊया. डीप करूया ग्रेव्हीमध्ये. एक नंबर ग्रेव्ही. आता दाल मुंडी टेस्ट करूया. भारी ना दाल मुंडी, एक नंबरच बनवते. आणि तर दाल मुंडी जशी हल्दीमध्ये होते ना तशीच बनवते. वाव. आता मित्रांनो, हे वेगळ्या पद्धतीचा चिकन राहिले टेस्ट करायचा, तो सुद्धा टेस्ट करूया. वाव. विदाउट हळद मसाला खरंच खूप छान झाले, एक नंबर. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्ही पाहिली असेल ही रेसिपी, काय काय इंग्रेडियंट्स टाकले, ती बघून तुम्ही नक्कीच ट्राय करेल, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि यांचाच एकविरा आई एकविरा पुडप का तर हा अकोले इथे 98 रोडला आहे. तुम्हाला आस्वाद घ्यायचा तिथे जाऊन तुम्ही घ्या. तुम्हाला संध्याकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ती गाडी दिसेल. आणि तुम्हाला इतकी रश असते ना तिकडे, आधी गेला तर भेटेल, नंतर गेला तर नाही भेटेल. आणि दुसरी गोष्ट, आपलं नाव सांगून व्हिडिओ बघून गेला तर डिस्काउंट भेटेल. तो चला, मी आता आनंद आहे तुम्ही जेवणाचा, एक नंबर झालाय.